भाऊ खरं तर काल रोहित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आहेत त्यांनी फेसबुक पोस्ट केली आणि त्यामध्ये आपले पुत्र रणवीर राऊत यांच्यावरती आरोप करण्याचा प्रयत्न केला. बार्शीमध्ये ते त्यांच्या पदाधिकाऱ्यांची गाडी जाळपोळ झाली. त्या गाडी जाळपोळीमध्ये आपल्या रणवीर राऊत यांचा अप्रत्यक्षपणे सहभाग असल्याचं त्यांनी तसं उद्देशून पोस्ट केलेले आहे. काय एकंदरीत प्रतिक्रिया? मुळातच आज पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्याचा हाच माझा हेतू आहे की विनाकारण रणवीर राऊत याला बदनाम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. त्यांनी खरं वास्तविक पाहता त्यांच्या आजोबाच्या पावलावरती पाऊल टाकून काम करतोय असं भासवतात संपूर्ण राज्याला. परंतु दुर्दैवाचा भाग आहे की त्यांच्या आजोबांनी राज्यात देशात राजकारण केलेलं आहे आणि त्यांनी कशा पद्धतीनं माहिती घेत होती काय ह्याचं जरा अगोदर घरातूनच मार्गदर्शन घ्यावं. अर्ध्या हळकुंडानं शहाणं कोणी त्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारावरती या ठिकाणी कोणावरती छोटाशा आरोप करून शेवटी प्रत्येकाचं भवितव्य असते. आणि आज इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ती बातमी आली आणि एखाद्यावरती आरोप करत असताना त्याचे परिणाम काय होणार आहेत ह्याचं सुद्धा भान प्रत्येकाने ठेवणं राजकारणामध्ये गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये आमच्या रणवीर राऊतचा मुलगा आहे म्हणून मी बोलत नाही. कुठलाही प्रत्यक्ष त्यामध्ये संबंध नाही. जी गाडी जळाली त्यांनी सुद्धा काहीतरी पोलीस स्टेशनला स्टेटमेंट दिलेलं आहे की अज्ञान कुणी केलंय माहीत नाही, काही नाही. आणि गेल्या महिन्यामध्ये जो प्रकार काय घडलेला होता, जे रणवीरकडनं काही शिवीगाळी एका युवकाला झाली, त्या युवकांनी एका मुलीची छेडछाड झालेली होती. रणवीर आमच्या प्लॅन्टवरती जात असताना रस्त्यात त्याला तो प्रकार दिसला. तो उतरल्यानंतर ती मध्यस्थी करत होता. तो युवक त्या मुलीच्या भावाच्या अंगावरती धावू जात होता म्हणून तो प्रकार त्या ठिकाणी घडला. आणि त्याचा संदर्भ देऊन आता त्यांच्या गाड्या काहीतरी 1 महिन्यानंतर जळालेल्या आहेत, त्या 2 गाड्या त्यांच्या. आणि गाड्या जळत असताना आम्हीही शोध घेतोय की ही नेमक्या गाड्या कुणी जाळल्या. जी या ठिकाणी रणवीरचं काम पाहून रणवीरला विधानसभेमध्ये पण बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि आत्ताही बदनाम करण्याचा. कारण मी आज नम्रपणे मी सांगू इच्छितो तुम्हाला, आपण सर्व मीडियाला बांधवांना किंवा राज्यातील जी काही जनता पाहत असेल किंवा आमच्या तालुक्यातील, की साधी एक NC त्याच्यावरती नाही. तो वकिली तो ॲडव्होकेट आहे रणजित, पण दोन्ही मुलं आणि दोन्ही व्यवसायाशी निगडीत आहेत, सामाजिक कार्यकर्ते पण आहेत. आणि अशा चुका ते करू शकत नाहीत. त्याला एका मुलीचे तो इतका जवळचा कार्यकर्ता किंवा साधा रोज बसणं, आता त्याच्या घरापर्यंत मुलीपर्यंत कोण चाललं, शेवटी राग अनावर झाला. आता तशी त्याच्या तोंडातून उच्चार येणं ही सुद्धा शोभनीय गोष्ट नाही. मी त्याचं मुलगा म्हणून समर्थन करणार नाही. त्यांनी त्याला खवळणं किंवा पोलीस स्टेशनला देणं ही योग्य आहे. मी त्याचं वडील असून मी त्या गोष्टी त्यांनी पाळणं, मी त्याला नाराज झालो. 2 दिवस मी सुद्धा त्याला बोललो नाही. मला सुद्धा म्हणाला, मी आज मीडियामध्ये स्पष्ट कबुली देतो, तर त्या ह्याच्या पुढं अशी घटना मला तू तात्या घडणार नाही. प्रामाणिकपणाने मी म्हणलं, असं जर राजकारण करायचं तर आपल्याजवळ असे उच्चार वगैरे एक शब्द ती हत्यार आहे, जपून वापरणं गरजेचं आहे. मी त्याला काही धडे आम्ही देत असतो. आमची मुलं आमच्या कंट्रोलमध्ये ठेवण्याचे आम्हाला त्याची जाणीव आहे, माहिती आहे. परंतु आमची बार्शीतली काही मंडळी आहेत की स्वतःची मुलं कर्तृत्वान झालीच नाही, उद्योग व्यवसायामध्ये पण झाली नाहीत, राजकारणात पण झाली नाही. इतकी ढ आहेत की कशा पद्धतीनं वागतात हे अख्ख्या आमच्या तालुक्याला माहिती. आणि माझी मुलंही कशी वागतात, साधी हॉटेलमध्ये नाश्त्याला सुद्धा तुम्हाला कुठं दिसणार नाही. पहाटे 5:30ला उठून आमचं संप्रदायाशी निगडीत असलेलं कुटुंब आहे. रोज देवाचं दर्शन घेऊन आम्ही व्यवसायाला सुरुवात करतो. सगळ्यांनी जरी कोणाकडनं जरी चौकशी केली इलेक्ट्रॉनिक मीडियाला, तर माझे हात जोडून नम्रतेची विनंती, चौकशी केली तर तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी माहिती पडतील. परंतु दुर्दैवानं चुकीची माहिती रोहित पवारला वेळोवेळी दिली जाते. गेल्या वेळेस पण विधानसभेच्या अगोदर माहिती चुकीची दिली आणि त्यांनी सांगितलं की 400 एकर जमीन काय. अरे बाबा, आमची आम्ही मूळ सावंतवाडीचे आहेत. आम्ही छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये काम करणारं आमचं घरानं राऊत ही मावळी होती, घोडस्वार होती. आणि आम्हाला ती बार्शीचं अंधन मिळालं होतं. आम्ही इथं बार्शीत जेवढं क्षेत्रफळ आहे त्यातली 35% क्षेत्रफळ ही माझ्या घराण्याच्या पूर्वी मालकीच होतं. किती मी 11व्या पिढीतला आहे. आणि आमच्या जमिनी आम्ही शेतकरी, आमच्या सगळ्या शहराच्या कडनं आमच्या त्याच्यातनं आमच्या शहरात किमती आल्या. आम्ही आमचे प्लॉटिंगचे व्यवसाय केले ना, आमच्या जमिनीतनं काय आम्हाला मिळालं 4 पैसे, त्यातनं व्यवसाय केले. आता हा काय गुन्हा आहे का? परंतु मूळ पूर्व परंपरापासून आमचं घरानं शेतकरी किंवा एवढ्या मोठ्या जमिनी. तुमची पार्श्वभूमी पहा ना काय ती. तुमच्या आजोबा कुठं नोकरीला होती, तुमच्याकडे कुठून आलं एवढं गावाळ? तुम्हाला ईडीच्या आता 2-2 इन्क्वायऱ्या लागल्यात, एवढ्या कारखान्याच्या भानगडी केल्या, काय केल्या, हे कुठं यायला लागलं तुम्हाला?
कुठनं आलं कुठनं ह्याचं पहिल्यांदा तुम्ही उत्तर द्या ना. दुसऱ्याकडं तुम्ही बोटं दाखवता, तुम्ही अख्खा महाराष्ट्र लुटून खाल्ला. ते MIDCत काय लफडे केले, कारखाने कशा पद्धतीने आहे ना, ईडी चौकशी चालू आहेत ना. अगोदर तुम्ही तुमचं बघा आणि नंतर दुसऱ्याकडे बोट दाखवा. आणि तुम्ही कशा पद्धतीने वागताना आता जर आमच्या कुठल्या रणवीर किंवा माझ्यावरती असे इंडिव्हिज्युअल आरोप केले तर त्यांच्या घराण्याने पण कोणाची घरं मोडल्यात ह्याची सुद्धा माहिती निश्चितपणानं राजेंद्र राऊतकडे आहे. आणखीन पण पूर्ण माहिती घ्यावी, अभ्यास करावा, खरं खोटं, आणि मग आमच्यावरती आरोप करावे. विनाकारण जर आमच्यावर आरोप असं करायला लागलं तर शेवटी आम्हाला पण म्हणजे तोंड दिलेलं आम्ही पण गपची बसणारी माणसं नव्हतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.